भगवान पांडुरंग परमात्म्याच्या पाठीमागे दोन भक्त लागले होते. एकाचं नाव होतं ज्ञानदेव तर एकाचं नाव होतं नामदेव. आणि हे दोघेही भक्त पाठीमागे लागल्यानंतर यांच्यापासून लपण्यासाठी भगवान पांडुरंग परमात्मा धावत निघाला आणि एका महान भागवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये लपला. त्या महान भागवत भक्ताचं नाव आपणास मी विचारलं होतं. त्याची सविस्तर कथा मी या भागामध्ये घेऊन येतोय. तोपर्यंत सर्वांना विनंती, ज्यांनी कोणी अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी आपल्या या कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन शेजारचं प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. तर आपली कथा होती देव कोणाच्या अंतःकरणात लपला. एकदा देवाच्या पाठीमागे ज्ञानदेव आणि नामदेव, म्हणजे ज्ञान आणि नाम देवाच्या पाठीमागे लागतं. या दोघांपासून देव धावत निघाला लांब पळत होता. त्या देवाच्या पाठीमागे ज्ञान आणि ज्ञानदेव दोघेही धावत होते देवाला पकडण्यासाठी, देवाला शोधणे धरण्यासाठी. भगवान परमात्मा पुढे धावत होते, ज्ञानदेव पाठीमागे धावत होते. पंढरपुरापासून निघालेला चालू असलेला हा यांचा धावपळीचा पकडापकडीचा खेळ पाहता 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 त्या एका महान भागवत भक्ताच्या शेतामध्ये आला. हो, त्या महान भागवत भक्ताचं नाव मी आपणास सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, स्किप करू नका. ज्यांच्या अंतःकरणात देव लपला, अतिशय सुंदर कथा आहे. देव धावत धावत एका मळ्यामध्ये पोहोचला. एका गावातल्या तो मळा होता, शेत होतं, ते गाव होतं. त्या गावाचं नाव होतं अरण. त्या अरण गावातल्या मळ्यामध्ये शेतामध्ये देव पोहोचला. पोहोचल्यानंतर तिथं पाहिलं एक शेतकरी, अर्थात तो महान भागवत भक्त शेतामध्ये पाणी देत होता. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत होता. आमची माळी याची जात शेत लावू बागायत, असा म्हणणारा तो महान भागवत भक्त, तो शेतकरी. हो, आपण ओळखलंच असेल. त्या शेतकऱ्याचं महान भागवत भक्ताचं नाव आहे श्री संत सावतामाळी. त्या सावतोबा महाराजांच्या शेतामध्ये देव आला. कर्माला प्राधान्य देणारा श्री संत सावतोबा महाराज. आणि सावतोबांनाकडे पाहिलं आणि देव म्हणू लागला, सावतोबा, मी पंढरपूरचा मालक पांडुरंग आहे. हात दोन्ही जोडले सावतोबांनी, डोळे भरून आले आणि देवाला सावतोबांनी संवाद साधावा. रे देवा, मी देव आहे म्हणून सांगायची काय गरज आहे? तुला कोणी ओळखत नाही रे. मनोमन आठवलं, डोळ्यात पाणी आलं, त्याला साठवलं, चरणावरती साष्टांग घातला, दंडवत घातला आणि विचारलं, देवा कसं काय येणं केलं? काही नाही रे सावतोबा, माझ्या पाठीमागे दोघे जण लागले. कोण? एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे. आणि यांच्यापासून वाचायचं असेल तर कर्माशिवाय प्राधान्य लागत नाही. आणि देव म्हणतो, मी ज्ञान आणि नामाच्या सोबत मला कर्म लागतं, म्हणून मी कर्माच्या पाठीमागं आलोय, म्हणजे सावतोबांच्या जवळ आलोय. सावतोबा, मला लपव, यांच्यापासून वाचव. आणि मग सावतोबांनी जवळचंच खुरपं उचललं, सगळं पोट आपलं फाडून टाकलं, अंतःकरण उघडं केलं. देव आत साठवायचं असेल तर आपलं अंतःकरण म्हणजे मन हे रिकाम असलं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. आणि मग लगेचच देवानी सावतोबाच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, पोटामध्ये प्रवेश केला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. रामकृष्ण हरी.